सगळ्या विद्यार्थ्यांचं शिवअनुजा चॅनलवर स्वागत आहे. चला आज आपण बालभारतीचं 14वा जो धडा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आज आपण पाहू. तर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे प्रसिद्ध संत झालेले आहे आपल्या महाराष्ट्रात. त्यांच्याबद्दल ही माहिती आहे. तर आपण सुरू करू. सुमारे 90 वर्षापूर्वीची ही गोष्ट. जयपूरकडचा एक राजा चंद्रपूर जवळच्या ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता. तर ही गोष्ट आहे एका मोठ्या संताची जे महाराष्ट्रात होऊन गेलेले आहे. तर एकदा काय झालं की म्हणजे 90 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. म्हणजे जयपूरचे एक राजा होते. ते चंद्रपूर जवळच्या जे ताडोबा अरण्य आहे आज पण आहे ते, तर तिकडे शिकारीसाठी आले होते. तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता. राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला. तो चुणचुणीत मुलगा राजाला म्हणाला, हे सुखी जीव आनंदाने जंगलात नांदत आहेत, तुम्ही त्यांना का हो ठार करता? आता या मुलाने ओळखलं की हे राजा आलेले आहे आणि ते प्राण्यांची शिकार करणार आहे. आणि हा मुलगा ध्यान करून गुहेच्या तोंडाशी म्हणजे गुहेच्या समोर बसलेला होता. त्यांनी जेव्हा राजाचं हे हेतू बघितले की हे शिकार करण्यासाठी आलेले आहे आणि राजा त्याला प्राण्यांबद्दल विचारत आहे, तर तो मुलगा म्हणाला की तुम्ही ह्या सुखी जीवांचं का जीव घ्यायला आलेले आहे किंवा तुम्ही शिकार का करतात? जेव्हा हा प्रश्न त्याने विचारला तर राजा एकदम निरुत्तर झाला. त्याला काही उत्तर सुचेना. तो विचार करू लागला आणि त्याला स्वतःची चूक कळून आली. त्याने शपथ घेतली, यापुढे मी कोणत्याही प्राण्याचे शिकार करणार नाही. हे खरं आहे की जे पण जीव आनंदाने जगत असेल किंवा सगळ्या प्राण्यांना सगळ्या जीवांना आपल्या जो जीव आहे ते जीवित राहून आनंदाने बागडायचा अधिकार आहे आणि तो आपण किंवा कोणीही शिकार करून त्यांना मारू नये ही एक कल्पना किंवा ही एक सूचना ह्या छोट्या मुलांनी राजाला दिली. तशी हे सगळ्यांना समजण्यासाठी सारखी आहे. तर यापुढे राजा खूप निरुत्तर झाला. म्हणजे त्याला कळालंच नाही. त्याला कळालं की हा मुलगा खरा बोलत आहे की मी का शिकारीसाठी कोणाचा जीव घ्यायचा. म्हणून त्याने काय केलं की त्याला आपली चूक कळली आणि त्याने शपथ घेतली की यापुढे मी शिकार करणार नाही. आपण शिकार करतो याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या उमद्या मुलाने अहिंसेची शपथ घ्यायला लावली त्या मुलाचे नाव होते माणिक. पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्धी झाला. आता जिथे पण हा मुलगा बघितला गेला म्हणजे एका वेळेला कसा म्हणजे योग करायचं किंवा कशी साधना करायची ह्याच्या इतका छोट्या मुलाला हे सगळं कळत होतं. आणि ह्या मुलाचे नाव काय होते? माणिक. आणि हाच मुलगा पुढे जाऊन काय झाला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि ह्या नावाने तो प्रसिद्ध झाला. माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर व त्याच्या आईचे नाव मंजुळा. तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आपल्या आजोळीवर खेळला नेले. तिने त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले. आता माणिकच्या वडिलांचे नाव काय होते? बंडोजी इंगळे ठाकूर आणि आईचे नाव होते मंजुळा. आणि जेव्हा ते लहान होते ना संत तुकडोजी महाराज, तर त्यांच्या आईने स्वतःचे जे आजोळी होते वरखेड इथे त्याला नेले आणि एक आडकोजी महाराज नावाचे गुरु होते त्यांच्या सानिध्यात म्हणजे त्यांच्याकडे ठेवलेले. महाराजांनी त्याला तुकड्या हे नवे नाव दिले. आता जे महाराज होते आडकोजी महाराज त्यांनी ह्या मुलाला काय नाव दिले? तुकड्या. आता हेच तुकड्या म्हणजे तेच तुकडोजी महाराज आणि तुकडोजी महाराजांनी ह्या आडकोजी महाराजांना आपले गुरु मानले. तुकडोजी 14 वर्षाचे असतानाच त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले. आता बघा इथे तुकडोजी महाराज किती वर्षाचे होते? 14 वर्षाचे. आणि तेव्हा त्यांनी आपले घरबार सोडले आणि रामटेक ही जी जागा आहे त्या जंगलात ते भटकू लागले. तिथे कंदमूळ खायचे आणि हठ योगाचा अभ्यास म्हणजे एक प्रकारचा योग आहे त्याचा ते अभ्यास करू लागले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले. म्हणजे तिथे चंद्रपूर जिल्ह्यात जे आदिवासी क्षेत्र होते तिथे ते
गेले आणि जे पण लोक असे भटक्यांचे पाले म्हणजे हे जे आदिवासी लोक होते ना, ते कपड्यांची घरे, तंबू असे बांधून राहायचे. तिथे ते जायचे, फिरायचे. तिथली जे गरीब माणूस होते त्यांच्यामध्ये मिक्स व्हायचे. गरीब माणसांमध्ये ते रमले आणि खेळ शर्यतीमध्ये पोहणे, धावणे, घोड्यावर बैलगाड्यांवर नियंत्रण साधणे, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, मोठ्या ढोलांच्या तालावर नाचणे, अशी विविध प्रकारची कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. तर तिथे जाऊन ना त्यांनी जे आदिवासी लोक होते ना त्यांच्याबद्दल ची खूप सारी माहिती करून घेतली. त्यांच्याबरोबर ते जे पण ते खेळ खेळायचे, जे पण आदिवासी लोक जे कृती करायचे ते सगळे ते तिकडे शिकले. त्याच्यामध्ये आपण बघितलेले आहे की जसे धावणे आहे, पोहणे आहे, घोड्यावर बैलगाड्यांवर बसून त्यांना नियंत्रित कसे करायचे, मोठे मोठे ढोल वाजले आदिवासींचे तर त्याच्यावर नाचायचे, असे विविध प्रकारचे त्यांनी कला तिथे शिकली. हिंदी, उर्दू व मराठीतील स्वतःचीच कवने ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. आता त्यांना तीन वेगळ्या वेगळ्या भाषा यायचे आणि त्या भाषांमध्ये ते कविता रचायचे. जसे हिंदी आहे, उर्दू आहे, मराठी आहे आणि स्वतःचे खंजिरी म्हणजे एक प्रकारचा वाद्य असतो आणि कवने म्हणजे कविता. स्वतःची कविता करायची आणि खंजिरीच्या तालावर ते बेभान होऊन म्हणजे खूप रमून ते गायत असायचे. ऐकणारे तल्लीन होऊन तासनतास डोलत असत आणि जे पण ऐकायचे ते खूप तल्लीन व्हायचे. इतके सुंदर ते गायचे. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना देवबाबा म्हणू लागले. हळूहळू जेव्हा ते लोकांमध्ये जायचे, अशा प्रकारे कविता बोलायचे, त्यांच्यामध्ये रमून जायचे, तर लोक त्यांना काय म्हणू लागले, देवबाबा. आपला देश पारतंत्र्यात होता आणि ही गोष्ट आहे. त्यावेळेला आपला देश काय होता, गुलाम होता. त्यावेळच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत 1930 सालच्या जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे आणि त्यावेळेला 1930 साली ना जंगल सत्याग्रह झाला होता. त्यावेळी या देवबाबांनी सत्याग्रही तरुणांच्या शिबिरांमध्ये जाऊन खंजिरी भजनांद्वारे त्यांनी मनात स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. आता प्रत्येकजण त्यावेळेला स्वराज्याची मागणी करत होता. त्यांना सत्याग्रही म्हणायचे आणि या सत्याग्रही लोकांच्या बरोबर हे देवबाबा जायचे आणि त्या शिबिरांमध्ये जाऊन खंजिरीच्या तालावर लोकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करायचे. झाडी मंडळातील तेजस्वी तरुण संघटना व विदर्भातील आरती मंडळे या सेवाभावी संघटनाद्वारे स्वदेशी व ग्रामोद्योग यांचे प्रचार त्यांनी केलेला. बघा, त्यांनी काय केलं की एक तेजस्वी तरुण संघटना जी होती आणि विदर्भमध्ये आरती मंडळ हे एक सेवाभावी संघटना जी होती त्यांच्याद्वारे त्यांनी काय केलं, स्वदेशी वस्तूंचा आणि ग्रामोद्योग म्हणजे आपल्याच गावात काही उद्योगधंदे करायचे असा एक प्रकारचा प्रचार त्यांनी केलेला. गांधीजींनी छोडो भारतची घोषणा केली. गांधीजींच्या या चळवळीत तुकडोजी अनुयायांसह सहभागी झाले. आता यावेळेला जेव्हा आपला देश गुलाम होता त्यावेळेला गांधीजींनी छोडो भारत आंदोलनाची घोषणा केली होती. त्यावेळेला तुकडोजी महाराज आपल्या जे साथी होते त्यांच्याबरोबर ह्या आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यासाठी त्यांना तुरुंगात सुद्धा टाकण्यात आला होता. सन 1947च्या स्वराज्य प्राप्तीनंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य सर्वात महत्त्वाचे होते. स्वतंत्र भारत उभारण्याच्या या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाने हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थान विलीन करण्यात सहभाग घेतला. तर बघा, 1947मध्ये स्वातंत्र्य प्राप्ती तर झाली आपल्याला, पण खूप सारी जे राज्य होती ते आपल्या देशात विलीन व्हायला म्हणजे मिक्स व्हायला मिळायला तयार नव्हते. अशा वेळेला तुकडोजी महाराजांनी आपल्या साथींबरोबर खूप सारे काम केले. जसे हैदराबाद होते आणि कोल्हापूर होते, हे इस्टेट जे होती ते आपल्या देशात विलीन व्हायला तयार नव्हते. अशा वेळेला ह्यांनी याच्यासाठी खूप काम केले. श्री गुरुदेव सेवा मंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताहात चातुर्मास कार्यक्रम आयोजित करत असे. त्याद्वारे त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, आरोग्य संरक्षण, ग्रामोद्योग संवर्धन, संत संमेलन असे उपक्रम राबवले. बघा, लोकांना जागृत करण्यासाठी संत तुकडोजी महाराजांनी त्यांचे जे पण सेवाभाव करणारे जे लोक होते ते त्यांच्याचबरोबर जुळले आणि ते जागोजागी जाऊन गावोगावी जाऊन चातुर्मास कार्यक्रम आयोजित करायचे आणि त्यांच्यामध्ये लोकांना स्वच्छतेच्याबद्दल, व्यसनमुक्तीबद्दल, आरोग्य संरक्षणबद्दल
खूप साऱ्या गोष्टी सांगायचे आणि त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करायची. संत संमेलनाचे उपक्रम त्यांनी खूप सारे राबवले. महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वांना सहभागी करून धर्म, जात, पंथ यातील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. बघा, जे ब्रिटिश लोक होते त्यांनी आपल्या देशात त्यावेळेला खूप सारे म्हणजे असे कायदे पण आणले होते की खूप खराब कायदे असे होते आणि लोकांमध्ये त्यांनी फूट पाडलेली होती. आणि त्यावेळेला लोक ना छोटे मोठे जातीबद्दल खूप मानायचे. तर संत तुकडोजी महाराजांनी काय केलं की एक सामुदायिक सहभोजन म्हणजे सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण करायचे असा एक कार्यक्रम राबवला, ज्याच्यामध्ये त्यांनी धर्म, जाती कोणाबद्दल काहीच म्हणजे विषमता जी होती ती कमी करण्यासाठी सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांनी मिळून ह्या कार्यक्रमात भाग घेतला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी उपोषण केले. आता त्यावेळेला ना पंढरपूरचे जे विठ्ठल मंदिर होते त्यांना त्यावेळेला काही जातीपाती भेदमुळे काही लोकांना प्रवेश नव्हता, तर हे सुद्धा त्यांनी मिळवून दिलेला. आणि साने गुरुजी त्यावेळेला उपोषण करत होते. त्यावेळेला संत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिलेले. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. आता आचार्य विनोबा भावे सुद्धा खूप मोठे समाजसुधारक होते. त्यांना जमीन पाहिजे होती की जे कुष्ठरोगी होते त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना खूप काम करायचे होते. अशा वेळेला आचार्य विनोबा भावे यांच्याबरोबर मिळून महाराजांनी त्या चळवळीत भाग घेतला आणि भूदानासाठी जमीन मिळवून दिली. त्यांचे हे महान कार्य पाहून भारताचे जे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले आणि राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला. म्हणजे इथे जाऊन त्यांना राष्ट्रसंत असं बोलण्यात आलं किंवा अशी पदवी मिळालेली. पुढे जपानमध्ये विश्वशांती परिषद व जागतिक धर्म परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या उद्घाटनाकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निमंत्रित करण्यात आले. या परिषदांमध्ये भगवान बुद्धाच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन राष्ट्रसंतांनी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्घाटन केले. बघा किती मोठे हे संत होते की जेव्हा विश्वशांती परिषद भरली तेव्हा जपानमध्ये त्यांना जागतिक धर्म परिषदेसाठी बोलवण्यात आले होते. तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भगवान बुद्धांच्या जे पंचशील तत्व आहे त्यांच्याबद्दल माहिती दिली लोकांना आणि त्या परिषदेचे उद्घाटनसुद्धा त्यांनी केलेले. तिथे 18 देशांची जागतिक धर्म संघटना गठीत करण्यात आली. तिचे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. अशा साऱ्या उपक्रमांमध्ये गुंतले असतानाच त्यांनी हिंदी व मराठी अनेक गद्य पद्य पुस्तके लिहून प्रकाशित केली. तर या जागतिक धर्म संघटनेसाठी ते सल्लागार म्हणून सुद्धा नियुक्त केले गेले आणि खूप सारे त्यांनी चांगले काम केले आणि खूप सारे उपक्रमांमध्ये ते गुंतले असतानाच त्यांनी हिंदी आणि मराठीत खूप सारे कथा, कहाणी, कविता असे पुस्तके लिहिलेली. ग्रामगीता हा त्या साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी आणि ग्रामगीता जे आहे ते हा त्यांचा खूप मोठा अशी पुस्तक आहे, ज्याला आपण पुस्तकांचा मुकुटमणी म्हणू शकतो. म्हणजे मेन जे ग्रंथ आहे ते आहे. तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे आणि सेवा मंडळांनी चालू ठेवले आहे. तर आजवर त्यांची जी सेवा मंडळ आहे त्यांचे कार्याला पुढे नेत आहे. तर असे हे महान संत आहे ज्यांच्याबद्दल सुदाम सावरकर यांनी लिहिलेलं आहे. बघा याची आपण शब्दार्थ बघू. निरुत्तर होणे म्हणजे उत्तर न सुचणे, अहिंसा म्हणजे हत्या न करणे, हठयोग एक प्रकारचा योग आहे, पाले म्हणजे फिरस्ती लोकांची कापडाची घरे, धुंडाळणे म्हणजे शोधणे, कवन म्हणजे कविता, खंजिरी एक प्रकारचे वाद्य, समर्थन म्हणजे पाठबळ, पाठिंबा. तर हा सुंदर असा एक धडा होता. याचे प्रश्नोत्तरसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींना, भाऊ बहिणींना शेअर करा की ज्याच्यामुळे त्यांना पूर्णपणे या धड्याबद्दल माहिती मिळणार. पुढे सुद्धा आपण पुढचे धडे आणि प्रश्नोत्तर बघणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग इट.